नमस्कार सगळ्यांना. आज 22 जानेवारी 2026 सादरीकरणाच्या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात करूया. अनंत कुमार जोशी शंखनाद करतील. त्यानंतर प्रदीप अडूर यांचं प्री रेकॉर्डेड शंखनाद आपण दाखवूया. अनंत कुमार जोशी शंखनाद करावा. ऑनलाईनला शंखाचे सूर आपल्यापर्यंत पोचतातच असे नाही, म्हणून आपण प्री रेकॉर्डेड शंखनाद पण ऐकवतो. प्रदीप अडूर. सुमधुर आणि पावन अशा शंखनादाने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे आणि आपण सादरीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सादरीकरण म्हणजे आपण त्याला लेखन असेल तर 4 मिनिटाचा अवधी दिलेला आहे, किंवा कविता हे स्वरचित, रचित आणि स्वलिखित असावं एवढी आपली अपेक्षा आहे. लेखनामध्ये आपल्या जीवनातले कोणतेही छोटे मोठे अनुभव म्हणा, घटना म्हणा, चांगल्या गोष्टी, धक्कादायक गोष्टी यांचंही वर्णन कोणीही सभासद करू शकतो. कवी आहेत त्यांच्या बाबतीत तर प्रश्नच नाही, पण सादरीकरणामध्ये आपल्याला एवढंच शिकायचं आहे की आपला प्रत्येक शब्द अर्थपूर्ण समोरच्याला ऐकायला येईल एवढा आपण स्पष्ट उच्चार पण करायचा आहे आणि तेवढा वेळ पण द्यायचा आहे. अवधी, कारण आपण आता कविता म्हटलं तर एका कवितेच्या ओळीमध्ये 2-3 वाक्यांचा अर्थ कधी कधी सामावलेला असतो. आपण वाचत गेलो तर अर्थाचं ग्रहण करण्यासाठी श्रावकाला पुरेसा वेळ देणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून कवितेचं शीर्षक आणि प्रत्येक ओळ 2दा शांतपणे म्हणावी. कवितेला 4 मिनिटाचं बंधन नाही आहे, कारण कविता त्याच्यावरती जात नाही. पण लेखनाच्या बाबतीत आपल्याला हे शिकायचं आहे की आपण कोणताही विषय घेतल्यानंतर विषय किती मोठा असला तर तो 4 मिनिटात कसा बसवावा आणि छोटा असला तर 4 मिनिटं कसा वाढवावा, हे आपल्याला एक लेखन शैली शिकायला मिळते. आणि सादरीकरणामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे स्पष्ट आवाज आणि ज्याला आपण आवाजाची फेक म्हणतो ती व्यवस्थित पाहिजे. आणि मधून मधून कॅमेराशी आय कॉन्टॅक्ट पाहिजे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करीत आहेत. हा, भारतीताई करा, सुरुवात करा. उंचीवर नेण्यासाठी संधी असते, तर एक विद्यार्थी, एक मुलगा आणि संभाषण आहे दोघातलं. ऐकू येत आहे? ऐकू येत आहे का? एक मिनिट, हा करा. आयुष्यात उंचीवर नेण्याची नोकरीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना आयुष्यात उंचीवर नेण्याची संधी मिळते, पण ती मुलं कशी घालवतात यावर एक संवाद. फास्ट फूड आणि इन्स्टंट मिक्सच्या जमान्यात खाली मान घालून बसलेलं, गालफड बसलेली ते 25-26 वर्षाचं तारुण्य निराशेने सांगत होतं, जगावंसं वाटत नाही, मला कोणीही मान देत नाही, घरात तर शून्य किंमत आहे माझी. काय करतोस? काही नाही, बेकार आहे.
का बरं? काय शिक्षण घेतलंस? ITI मधून इलेक्ट्रिशियन कोर्स मध्ये चांगल्या मार्काने पास झालो. वा, छानच. मग अजूनपर्यंत नोकरी नाही मिळाली का? मिळाली होती. चांगल्या नावाजलेल्या कंपनीमध्ये होती. मग काढून टाकले का? का कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत होतास? नाही, तसं नाही. चांगली नोकरी होती. परमनंट व्हायला काही महिनेच उरले होते. काय झालं की मी ज्याच्या हाताखाली काम करत होतो ते सुपरवायझर 2 महिन्याच्या सुट्टीवर गेले आणि बरीचशी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. खूप काम करावं लागायचं. जो तो मलाच कामं सांगायचा. नवीन नवीन वेगवेगळी कामं असायची. माझी खूप धावपळ असायची. मी थकून जायचो. त्यामुळे वैतागून गेलो आणि एक दिवस जामच चिडलो आणि खरडला राजीनामा. सोडून दिली नोकरी. असे रे का केलेस? अशा वागण्यानेच तुला कोणी किंमत देत नाही. अरे मुला, हल्ली एक तर नोकरी मिळत नाही, त्यात तुला प्रथित यश कंपनीत चांगली नोकरी मिळाली. चांगली मेहनत कष्ट करून आपली लायकी सिद्ध करण्याची संधी देखील चांगली तुला आली होती. चांगला धडधाकट मुलगा तू. निसर्गाने अशी संधी तुला बहाल केली होती. जास्ती ते काम करून मरणार होतास का? इलेक्ट्रिशियन कामात स्वतःचे कौशल्य वापरून जर तू दाखवले असतेस, जीवापाड मेहनत घेतली असतीस, तर तुझ्याबद्दल चांगला रिपोर्ट गेला असता, बढती मिळाली असती. सोन्यासारखी नोकरी सोडणाऱ्या तुझ्यासारख्या अविचारी मुलाला कोण मान देणार? मेहनत कष्ट केल्यामुळे माणूस मोठा होतो, लायकी वाढते रे. आई बापांची काठी व्हायचं वय तुझं. का तुझेच ओझे त्यांना व्हायला लावायचेस? त्यांच्या कष्टाचे तू तुकडे तोडतो आहेस, त्यांनाच तुला पोसायला लागते. अशामुळे तुझी किंमत तूच कमी करून घेतली आहे. निराशा सोड. कुठलेही काम शोध. अवास्तव कल्पना ठेवू नकोस. जगात कष्टाला मान आहे. मिळेल तेथे काम कर. लाजू नकोस. कष्टाने तुझी लायकी वाढेल. निसर्गात प्रत्येकाला चूक सुधारण्याची संधी असते. तिचा फायदा घे, मोठा हो. असं बहुतेक बऱ्याच माणसांचं असतं. त्यावर त्याला म्हटलंय, माणसाचं असंच असतं, मिळत नाही म्हणून ओरडायचं, मिळालं की स्वतःबद्दलच्या चुकीच्या कल्पनांमुळे संधी वाया घालवायची आणि निराश व्हायचं. चुकांना वेळेवर विचारपूर्वक दुरुस्त केल्यामुळे अनेक जण महान मोठे झाले, स्वतःचा व इतरांचा उद्धार करत आहेत. नमस्कार. छान 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 झालं भारतीताई. मस्त आहे. नवीन विषय आणि उत्तम रीतीने मांडला. सुंदर. धन्यवाद. चारदामाही संपल्यानंतर मला प्रश्न पडला, काय सादरीकरण करावं. निवेदिताताई खासनेस कविता सादर करणार आहेत. निवेदिताताई, करा सुरुवात. हे कसं जुनं गाणं आहे. तरुणपणाच्या नाक्यावरच पहिलं ठिकाण मोक्याच, 16वं वरीस धोक्याच ग, 16वं वरीस धोक्याच. त्याच्यावर मी एक स्वरचित कविता म्हणते. तरुणपणा संपल्यावरती पहिलं ठिकाण मोक्याच, 60वं वरीस जगायचं हो, 60वं वरीस मौजेच, 60वं वरीस जगण्याचं हो, 60वं वरीस मौजेच.
घेर वाढला शरीराचा, त्रास होतो गुडघ्यांचा. घेर वाढला शरीराचा, त्रास होतो गुडघ्यांचा. कमरपट्टा कॉलर लावून, कमरपट्टा कॉलर लावून तोऱ्यामध्ये चालायचं. 60वं वरीस जगायचं हो, 60वं वरीस मौजेचं. 60वं वरीस जगण्याचं हो, 60वं वरीस मौजेचं. लाभ मिळतो व्याजात, सवलत मिळते तिकिटात. लाभ मिळतो व्याजात, सवलत मिळते तिकिटात. ज्येष्ठ नागरिक बनून आता, ज्येष्ठ नागरिक बनून आता समाजात मिरवायचं. 60वं वरीस जगण्याचं हो, 60वं वरीस मौजेचं. बढती मिळाली नात्यात, सासूबाई आणि आजीची. बढती मिळाली नात्यात. आपल्या समोर आता अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. अनामिकाताई, सुरुवात करा. हो. सर्वांना माझा नमस्कार. मागील सादरीकरणामध्ये मी ज्वालामुखी याबद्दल मी सांगत होते. ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो किंवा प्रकार काय आहे, त्याचं नुकसान काय होतं, त्याच्यामुळे काही फायदे सुद्धा आहेत, ते कुठले कुठले हे आपण सगळं पाहिलं. ज्वालामुखीचा उद्रेक झाला की संपूर्ण गाव नष्ट होतो, परिसर नष्ट होतो आणि जीवितहानी तर अगदी 100% होते. पण कधी कधी काय होतं, एखाद दोन व्यक्ती वाचते, बचाव करते, पळून जाते, कुठेतरी लपून राहते. तर आपण अशा काही व्यक्तींचा आज आपण जरा बघूया, ते कसे काय जगले, काय केलं त्यांनी. तर आपण आज बघूया की 1902 मध्ये मार्टिनिक बेटावरील माउंट पेली च्या उद्रेकात संपूर्ण सेंट पियर्स शहर उद्ध्वस्त झालं आणि अवघ्या काही मिनिटात 30,000 लोक मारले गेले. यातून वाचलेला केवळ 3 व्यक्तींपैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे लुझर सिल्बारिस हे होते. आता हे सिल्बारिस हा एक गुन्हेगार होता. त्याला दारू पिऊन मारामारी केल्याबद्दल एका अतिशय अरुंद अशा एकांत कोठडीत ठेवले गेले होते. त्याची कोठडी दगडाची, खिडकी नसलेली आणि जमिनीखाली अशी होती. 1000 सेल्सिअस डिग्री तापमानाचे राखेचे ढग शहरावर आदळले होते उद्रेकामुळे. तेव्हा सर्व काही जळून खाक झाले होते. सिल्बारिसने स्वतःचे कपडे घामाने आणि लघवीने ओले केले आणि दरवाजाच्या भेगेत कोंबले होते, ज्यामुळे गरम वाफ आत आली नाही. 4 दिवसांनी जेव्हा त्याला बाहेर काढले गेले तेव्हा तो भाजला होता खरा, पण जिवंत होता. परिणाम त्याला त्याच्या गुन्ह्याची माफी देण्यात आली आणि पुढे तो मेन ऑफ द लिव्ड थ्रू डूम्सडे म्हणजे प्रलय पाहणारा माणूस म्हणून जगप्रसिद्ध झाला. अशा प्रकारे तो वाचला. आता दुसरी घटना म्हणजे अशी की ग्लेरेरोसचा ज्वालामुखीचा माणूस ही एक त्याचं नाव आहे, म्हणजे ती कथा छोटीशी. भूवैज्ञानिक स्टॅनली विल्यम्स आपल्या सहकाऱ्यांच्या सह कोलंबियातील गॅलेरोस ज्वालामुखीच्या मुखाशी संशोधन करत असताना अचानक उद्रेक झाला. आकाशातून टरबूजाच्या आकाराचे एवढे तख्त असे खडक पडू लागले. एका दगडाने विल्यम्स यांचा पाय तोडला आणि दुसऱ्या दगडाने त्यांच्या कवडीला दुखापत झाली. परंतु त्यांची वाचण्याची जिद्द अगदी पक्की होती. त्यांच्या 6 सहकाऱ्यांचा मृत्यू झाला, पण विल्यम्स प्रचंड जखमा असतानाही रांगत खाली आले.
तिथे असलेल्या 2 शास्त्रज्ञांनी त्यांना शोधले आणि वाचवले. त्यांनी नंतर या अनुभवावर सर्व्हायव्हिंग गेलेरॉस हे पुस्तक लिहिले आणि लोकांना ते एक म्हणजे माहितीपर असं त्यांना माहिती मिळाली लोकांना की कसं करावं. तिसरी घटना म्हणजे अशी आहे, माउंट उजेनचा मिरॅकल सर्व्हायव्हर. म्हणजे कसं, जपानमध्ये माउंट उजेनच्या उद्रेकात 43 लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यात प्रसिद्ध ज्वालामुखी तज्ञ कॅटिया आणि मॉरिस क्राफ्ट यांचा समावेश होता. या आपत्तीत एक व्यक्ती अविश्वसनीयरित्या वाचली होती. आता ती कशी आणि ती कोण? तर एक जापानी टॅक्सी चालक आपल्या कारमध्ये बसलेला असताना अचानक गरम वायू आणि राखेचा वेगवान लोट त्याच्या दिशेने आला. उष्णतेने कारच्या खिडक्या तडकल्या आणि आजूबाजूची घरे जळून खाक झाली होती. तो टॅक्सी चालक कारच्या सीट खाली वाकला. त्याने स्वतःला जाड ब्लँकेटने गुंडाळून घेतले. कारचा बाहेरील भाग प्रचंड गरम झाला होता, पण कारच्या संरचनेमुळे आणि ब्लँकेटमुळे त्याला थेट उष्णतेची संपर्क टळला होता. राख शांत झाल्यावर तो बाहेर आला आणि ढिगाऱ्यातून मार्ग काढत सुरक्षित ठिकाणी पोहोचला आणि अशा प्रकारे तो वाचला. अजून एक छोटा प्रसंग बघूया की 1973 मधली घटना. आइसलँड मधील वेस्टमॅन बेटावर रात्री झोपेत असताना अचानक ज्वालामुखी फुटला. बेटावरील लोकांकडे पळण्यासाठी खूप कमी वेळ होता. बेटावर राहणारी वेई नावाची महिला आपल्या लहान बाळासह घरात अडकली होती. घराबाहेर लावा वाहत होता आणि खिडक्यातून गरम राख आत येत होती. तिने घराच्या सर्व पाण्याचे नळ चालू केले आणि ओल्या टॉवेलने बाळाला गुंडाळले. तिने खिडकीच्या काचा फुटू नये म्हणून त्यावर फर्निचर लावले. जेव्हा लावाचा प्रवाह घराच्या एका बाजूला धडकला होता, तेव्हा त्यांनी दुसऱ्या बाजूने खिडकीतून उडी मारली आणि समुद्राच्या दिशेने धाव घेतली. तिथे उभ्या असलेल्या शेवटच्या मासेमारी बोटीवरती चढली आणि यशस्वी झाली. तर अशा प्रकारे असे छोटे छोटे प्रसंग आपल्याला वाटतात, पण त्यांच्यासाठी खूप मोठे असते, कारण जीव वाचवायचा असतो. अजून एक आपण बघू की ज्वालामुखीच्या मुखातून बचाव कसा झाला. कोंगो मधील हा एक ज्वालामुखी जगात सर्वात धोकादायक मानला जातो. माउंट न्यारागोंगो नावाचा 2002 सालची गोष्ट आहे. तेथील लावा अतिशय पातळ आणि वेगाने वाहणारा असतो. जेव्हा या ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा गोमा शहरातून हजारो लोक पळू लागले. लावा इतक्या वेगाने शहरात शिरला की त्याने रस्ते आणि इमारती गिळंकृत केल्या होत्या. अनेक लोक उंच चर्चेच्या इमारतीत अडकले होते. लावा चर्चच्या भिंतीपर्यंत पोहोचला होता. लोकांनी एकामेकांच्या सहाय्याने मानवी साखळी तयार केली होती आणि खिडक्यातून छतावर चढले. उष्णतेमुळे श्वास घेणे कठीण झाले होते, पण चर्चची दगडी भिंत मजबूत असल्यामुळे ती लावाचा प्रवाह रोखू शकली आणि पहाटे बचाव पथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढले. अशा प्रकारे खूप प्रसंग असतात की जे ज्वालामुखी उद्रेकानंतर लोकांना सहन करावे लागतात, जीव गमवावे लागतात, जीव वाचवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. आपण पुढील सादरीकरणामध्ये त्या देशाचे किंवा शहराचे सरकार काय उपाययोजना करतात हे आपण पाहणार आहोत. धन्यवाद. वाह, परत नवीन विषय, म्हणजे मागच्या वेळेचाच विषय पण नवीन पद्धतीने पुढे आला. छान 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 छान. अनामिकाताई, थँक्यू. आपल्या समोर आता अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. अरविंदराव, करा सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. मी पण आता जी काही थोडक्यात गोष्ट तुम्ही ऐकत या ज्वालामुखीबद्दल, तशाच मी आणखी 2-3 गोष्टी थोडक्यात सांगणार आहे. तर ते असे की इंडोनेशियातील माउंट मेरपी हा जगातील सर्वात ज्वालामुखीमध्ये पैकी एक आहे. 2010 साली उद्रेकाच्या वेळी मजुरी नावाचा एक स्वयंसेवक त्या गावामध्ये लोकांना वाचवण्यासाठी म्हणून आला होता.
तर त्याच वेळेला स्फोट झाला आणि गरम लावा आणि धुळीचा प्रवाह आल्यावर त्याने एका विहिरीच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या एका पक्क्या खोलीत आश्रय घेतला. राखेने संपूर्ण खोलीच्या बाहेर संपूर्ण बाजूने ती बंद झाली आणि त्यावेळेला खोलीमधले संपूर्ण तापमान फार वाढले आणि त्याने तो बेशुद्ध पडला आणि अशा अवस्थेत तो त्या दिवशी त्या घरात राहिला. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी बचाव पथक आले तेव्हा त्यांनी शोध घेतला व कुठे आहे हा, तर त्यांनी शोधला, दिसला नाही. शेवटी पहिले का राखेच्या तिथे त्याचा एक हात असा बाहेर आलेला दिसला, म्हणून त्या लोकांनी त्यांचं खोदकाम केलं आणि त्याला जिवंतपणे बाहेर काढलं. त्यावेळेस संपूर्णपणे तो भाजला होता आणि त्यानंतर त्याचे हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्यावर ट्रीटमेंट केली आणि त्यांनी त्या मृत्यूवर मात केली. असा आणखी एक प्रसंग मी सांगायचा मला की इंडोनेशियातील माउंट ब्रोमो हा एक सक्रिय ज्वालामुखी आहे. 2004 मध्ये झालेल्या अचानक स्फोटामुळे तिथे असलेल्या पर्यटकांची धावपळ सुरू झाली आणि त्यात दोन पर्यटक त्या ठिकाणी अगदी त्या ज्वालामुखीच्या जवळ अडकले. त्यांच्या अंगावर मोठमोठे दगड, धूळ सगळे पडत होते आणि त्यांना वाचण्यासाठी जागा नव्हती. इतक्यात त्यांना त्या उतरणीवर त्यांना एक लोखंडी कडा दिसला. त्या कड्याला असलेल्या लोखंडी एक रेलिंग होती. त्या रेलिंगवर त्यांनी पकडून धरले आणि स्वतःला झोकून दिले. तेव्हा जवळपास अर्धा तास तो लटकत होते. दोघेही अर्धा तास लटकत होते. नंतर ते सहज लावा थोडं थंड झाल्यावर तिथे स्थानिक गाईड्स होते. त्यांनी शोधाशोध केली आणि त्यांना ते दिसले की हे दोघं लटकत आहेत. त्यांनी दोरखंडाच्या साह्याने त्यांना वर काढले आणि त्यांचा जीव वाचला. आता शेवटची गोष्ट सांगतो. 1883 मध्ये या क्राकाटोआ बेटावर स्फोट झाला तेव्हा सुमात्राच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या एका कुटुंबाची फार वाताहत झाली. तिथे 100 फूट उंचीच्या लाटा समुद्रातून येत होत्या आणि त्यांनी अख्खं गाव धुवून काढलं आणि त्याच्यामध्ये संपूर्ण गावातील एकही माणूस वाचू शकला नाही. परंतु नशिबाने एक लहान मुलगी त्या लाटेबरोबर समुद्रात फेकली गेली. ती त्याच्यावर जवळजवळ तिने त्या लाटाबरोबर हेलकावे खात 2 दिवस काढले. नशिबाने त्याच वेळेत तिला हातात एक लाकडी ओंडका लागला आणि लाकडी ओंडक्या साह्याने तिने 2 दिवस काढले आणि शेवटी एका मासेमारी बोटीने तिला लांबून पाहिलं की कोणतरी तरंगत आहे. त्यांनी जाऊन तिला हे उचललं आणि तिला आपल्या बोटीवर घेतलं आणि तिच्यावर त्यांनी जे काही उपचार केले आणि त्यातून ती सुखरूप आली. तिच्या कुटुंबामध्ये फक्त आणि त्या गावामध्ये फक्त ती एकटीच मुलगी जिवंत राहिली. नमस्कार, धन्यवाद. वा वा, छान. तुम्ही आपल्या अनामिका ताईंचं भागाचं एक्सटेन्शन उत्तम रीतीने केले. हा, नवीन नवीन माहिती मिळते. छान सर, होय. मस्त. आपल्या समोर आता अनसुयाताई कुंभार या सादरीकरण करा. सुरुवात करा. सर्व सभासदांना, आजच्या सारस्वतांना नमस्कार. कोकणात गेले होते तेव्हाची एक कविता, फार पूर्वी अर्थात. सागर नावाची कविता आहे. कवितेचं नाव सागर. निळ्या नभाला कोरीत माडा पोफळीचे पक्षी, निळ्या नभाला कोरीत माडा पोफळीचे पक्षी, लाल मातीत खुले पान सावल्यांची नक्षी,
लाल मातीत खुले पान सावल्यांची नक्षी. लाल मातीचा गुलाल माळून वृक्ष वाटा. लाल मातीचा गुलाल माळून वृक्ष वाटा. संथ सारा नदी काठ आणि पाण्यावरल्या लाटा. संथ सारा नदी काठ आणि पाण्यावरल्या लाटा. उतरत्या कौलारूंचे गाढ प्रेमळ आतिथ्य. उतरत्या कौलारूंचे गाढ प्रेमळ आतिथ्य. गाज सागराची नम्र घेता निरोप आदित्य. गाज सागराची नम्र घेता निरोप आदित्य. कधी उसळे मन, कधी उसळे मन जसे उडती तुषार. कधी उसळे मन, कधी उडती तुषार. सरे पायतळीची वाळू आणि अधांतरी पाय. सरे पायतळीची वाळू आणि अधांतरी पाय. दाटी हिरवी किनारी ओढ अथक अथक. दाटी हिरवी किनारी ओढ अथक अथक. श्वास लाटांचे चालले काही गुंतत काही सुटत. श्वास लाटांचे चालले काही गुंतत सुटत. अरे अफाट सागरा, अरे अफाट सागरा पाचू रत्नांच्या आगरा. अरे अफाट सागरा पाचू रत्नांच्या आगरा. तुझे आर्जवे परत आणि संपत्तीचा तोरा. तुझे आर्जवे परत आणि संपत्तीचा तोरा. सोड खारट स्वभाव, सोड खारट स्वभाव वृथा गर्वे का गरजशी. सोड खारट स्वभाव वृथा गर्वे का गरजशी. हा का अंतरीची एक रुजे भूमीच्या पायाशी. हा का अंतरीची एक रुजे भूमीच्या पायाशी. रुजे भूमीच्या पायाशी. धन्यवाद. वा वा वा. मस्त मस्त. धन्यवाद. झालं, छान मस्त. छान सुंदर. धन्यवाद सर. वा वा वा. छान झालेलं आहे सादरीकरण. आज डॉक्टर शुभदाताई हा कार्यक्रम कंडक्ट करायला नसल्यामुळे, आणि खरं म्हणजे त्यांचा अधिकार आहे सगळ्यांच्या सादरीकरणाचा आढावा घेणं, पण मी थोडासा प्रयत्न करतो, कारण आजची सादरीकरण जी झालेली आहे ती एवढी अफाट आणि छान झालेली आहे. आमच्या सभासदांच्या क्षमतांचा अंदाज येतो. भारतीताई खानोलकर यांनी एका छान सायकोलॉजिकल म्हणजे मानसशास्त्रीय आणि सामाजिक विषयाला हात घातला की 25-26 वर्षाचा एक युवक सांगतो, जगावंसं वाटत नाही, कोणी मान देत नाही, घरात माझ्या किंमत नाही, पण विचारलं असता तो सांगतो मी बेकार आहे. मग बाबा काय शिकलास? तर मी ITI इलेक्ट्रिशियन केलंय, मला एक उत्तम नोकरी होती, एक 2-3 महिन्यात मला तिथे परमनंट होता आलं असतं, परंतु सुपरवायझर 2 महिने रजेवर गेल्यामुळे माझ्या अंगावर खूप कामाचा प्रेशर आला आणि त्या प्रेशरमध्ये संतापून मी नोकरीचा राजीनामा दिला. इतका ज्वलंत विषय त्यांनी आज घेतलाय, कारण आपल्याकडून बरेच तरुण असं करतात. तरुणांना माझं तरी नेहमी सांगणं असतं माझ्या कामांच्या माध्यमातून की दुसरी उत्तम नोकरी हातात आल्याशिवाय पहिली नोकरी कधीही सोडायची नाही, कारण नोकरी सोडली म्हणजे आपल्यावर एक ठप्पा लागतो की काहीतरी असं कारण असणार. तुम्ही किती हुशार आहात आणि किती कार्यक्षमता आहे हे बघितलं जात नाही, पण तुम्ही नोकरीच्या ठिकाणी किती समर्पित आहात याला पण जास्ती महत्व आहे. भारतीताई पुढे म्हणतात की जास्ती काम करून कोणी मरत नाही, हे तरुणांना कळलं पाहिजे. बढती मिळते, मेहनत कष्ट करून आपली लायकी वाढते आणि आईबापांची जबाबदारी, आईबापांची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुलांनी तेवढं सक्षम व्हायला पाहिजे. निराशा सोडली पाहिजे, मिळेल ते काम करायला पाहिजे, कष्ट केले पाहिजेत आणि हे करताना लाजता नाही आणि आपली जुनी चूक सुधारावी असा एक उत्तम सल्ला भारतीताई देतात. त्या शेवटी म्हणतात, तरुणांनी चुकीच्या कल्पनांमुळे संधी घालवणे हे योग्य नाही. भारतीताई, सामाजिक एका उत्तम विषयाला तुम्ही आज
हात घातला आहे. त्यानंतर निवेदिताताई खासनीस पण त्यांचं इंटरनेट अचानक बंद झाल्यामुळे त्यांची कविता अर्धी झाली, पण ती पण खूप अर्थपूर्ण आहे आणि खूपशी सकारात्मकता आहे. म्हणजे आपण ही ऍक्टिव्हिटी चालवतो त्याचं उद्दिष्ट आहे आनंदी व समाधानी जीवन ज्येष्ठांचं. तर त्यांनी ते 16वं वर्ष धोक्याचं ग ह्या गाण्याच्या आधारावर एक कविता छान सुरू केली. ती त्यांनी जोपर्यंत कविता त्यांची वाचून झाली त्याचा मी इथे उल्लेख करतो. तरुणपणा संपल्यावर 60वं वरिस जगायचं ग, 16वं वरिस धोक्याच्या ठिकाणी तरुणपणा संपल्यावरती 60वं वर्ष जगायचं. त्याच्यात त्या म्हणतात, घेर वाढला शरीराचा, त्रास होतो गुडघ्यांचा, कमरपट्टा आणि कॉलर लावून तोऱ्यात चालायचं. किती सकारात्मकता आहे बघा. वेदना कुठल्या कुठे जातात, जर कारण कमरपट्टा आणि कॉलर लावायचा गुडघ्याच्या आणि शरीराच्या त्रासाला, तर वेदना कुठेतरी असणार. लाभ व्याजाचा, सवलत तिकिटात, ज्येष्ठ बनून समाजात मिरवायचं. आणि त्याच्यानंतर त्यांनी तिसऱ्या कडव्यामध्ये सुरुवात केली होती, बढती मिळाली नात्यात. म्हणजे कसं सासू सासरे, आजी आजोबा, पंथवंड वगैरे ह्या आपल्याला नात्यात बढती मिळणार. आणि ते सांगत असताना त्यांची कविता अर्धी राहिलेली आहे. परत कधीतरी आपण ती कविता त्यांच्याकडून ऐकू. अनामिकाताईंनी आज ज्वालामुखीचा उद्रेक, नुकसान आणि त्याचे फायदे अशा 3 गोष्टी आपण मागच्या भागात ऐकल्या होत्या. त्याच्या पुढे त्यांनी एक नवीन विषयाला हात घातलाय आणि त्या म्हणजे ज्वालामुखी मधून क्वचित कोणी वाचू शकतो, कारण त्याचं स्वरूप फार अवाढव्य असतं आणि एवढ्या तापमानाला असतं की काहीतरी वेगळं आणि दुर्मिळ होण्याशिवाय मनुष्य वाचू शकत नाही. 1902 ला माउंट बेलीचा उल्लेख केला त्यांनी की त्या ठिकाणी 30 माणसं खल्लास झाली, पण एक व्यक्ती जी जीवित राहिली तो गुन्हेगार आणि दारूमुळे त्याला शिक्षा झाली होती आणि त्याच्या शिक्षेसाठी तो जमिनी खालच्या एका अंधार कोठडीमध्ये त्याला कैद झाली होती. पण जमिनी खालची अंधार कोठडी त्याला जिवंत ठेवायला उपयोगाला आली. त्यांनी उल्लेख केलाय की अंधार कोठडीत शरीराला आलेल्या घामाने आणि लघवीने कपडे ओले करून त्यांनी दरवाजाच्या फटीतून जी गरम हवा येत होती ती त्यांनी रोखली आणि अशातून तो वाचला. दुसरा स्टॅनली विल्यम म्हणून उल्लेख केलाय. ज्वालामुखीच्या तोंडावर संशोधन करत होते, 6 जण त्यांच्या बरोबर होते. पण जगण्याची जेव्हा खूप इच्छा असते, इच्छाशक्ती, मनुष्य इच्छाशक्तीवर खूप जिंकू शकतो. आपण जेव्हा लढाईला सेना जाते तिथे पण म्हटलं जातं की सेना केवढी मोठी आहे किंवा सेनेकडे बाकी सामुग्री किती आहे ह्याच्यापेक्षा जर इच्छाशक्ती जर त्यांची खूप बलाढ्य असेल तर ते जिंकू शकतात. महाराज शिवाजींच्या काळात आपण बघितलं काही कमी प्रमाणात मावळे जाऊन त्या इच्छाशक्तीवर बलाढ्य सेना, काही हजारांच्या सेनेला त्यांनी जेरीस आणलं होतं. तर तसं दगडाने जखमा केला, एक पायला मोठी इजा झाली, परंतु त्या इच्छाशक्तीवर ती व्यक्ती जगली. तिसरा त्यांनी उल्लेख केला जपान मधल्या एका माउंटनच्या की टॅक्सी चालक होता
आणि तो कारमधून जाता जाता हा लाव्हा रस्त्यावर आला आणि लाव्हाचा स्पीड जास्ती असतो कारण तो भूगर्भातून कितीतरी मोठ्या प्रमाणात येत असतो. आणि जपान हे त्यासाठी म्हणजे ह्याचे भूकंपाचे धक्के आणि लाव्हा याच्यासाठी जास्ती प्रमाणात तिथे आहे असा प्रसिद्ध आहे. तर त्या टॅक्सी चालकाने जेव्हा कारच्या चारी बाजूनी जेव्हा लाव्हा आला तेव्हा सीट खाली एक ब्लँकेट गुंडाळून त्यांनी आपला संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. जगण्यासाठीची सर्व ताकद लावली आणि त्याच्यातून तो वाचला. 1973 मध्ये आइसलँडच्या बेटावर एका झोपेत असताना निश्चित जर पूर आला किंवा असा लाव्हा आला तर वेळ कमी असतो. तर घराबाहेर लाव्हा वाहत होता तेव्हा घरातले सगळे नळ उघडून जवळच्या आणि जेव्हा अति झालं तेव्हा मागच्या खिडकीतून समुद्राकडे धाव घेऊन पाण्यातून उपलब्ध एका बोटीत किंवा होडीत जाऊन व्यक्तीने आपलं जीव वाचवला. इथे बहुतेक त्यांनी एका स्त्रीचा उल्लेख केलाय पण ते ऐकण्यामध्ये माझ्या राहून गेलंय. कांगो चर्चच्या इथे जेव्हा ज्वालामुखीच्या लाव्हा आला तेव्हा निसर्गतात आहे की चर्चच्या इमारती उंच असतात. आजूबाजूच्या गावातील किंवा परिसरातील सगळी मंडळी चर्चच्या वरती टॉपला पोहोचली आणि एकत्र राहिली. संघशक्ती, एकमेकांना आधार देणं आणि जगण्याची इच्छा देणं हे एकत्र येताना आणखी उत्तम रीतीने होतं. चर्चच्या भिंती फार मजबूत असल्यामुळे सगळे वाचले पण त्यांची दुसऱ्या दिवशी सुटका करण्यात आली. अरविंद चव्हाण यांनी आपल्याला 3 अशा सुटकेच्या गोष्टी सांगितल्या. इंडोनेशियामध्ये एक गोष्ट सांगितली की एक व्यक्ती लोकांना वाचवण्यासाठी आला होता आणि तेवढ्यात जेव्हा ज्वालामुखी फुटला तेव्हा एका विहिरीच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या खोलीत त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं, आश्रय घेतला. राखेने खोली बाहेरून पॅक झाली. बेशुद्ध अवस्थेत तो पडून राहिला पण दुसऱ्या दिवशी बचाव पथकाला त्याचा एक हात दिसला आणि त्यामुळे त्याचा जीव वाचला. इंडोनेशिया 2004चा त्यांनी आणखी एक उल्लेख केलाय की पर्यटका असताना ज्वालामुखी फुटला आणि त्यातले 2 पर्यटक अडकले. दगड धूळ साचली होती. वाचण्याची शक्यता नव्हती पण एक लोखंडी रेलिंग जवळ होतं आणि त्या रेलिंगवर दोघांनी स्वतःला झोकून दिलं आणि ते लाव्हापासून दूर रेलिंगवर राहिले आणि स्थानकांनी त्यांना कदाचित दुसऱ्या दिवशी वाचवले. कारण लाव्हा हा थंड व्हायला पण वेळ लागतो आणि सुमात्राच्या किनाऱ्यावर 100 फुटी लाटा. आता हे लाव्हाचं नाही सांगितलंय त्यांनी, समुद्राचं एक उदाहरण दिलं. आल्या आणि गाव नष्ट झालं पण एक मुलगी त्यावेळेला समुद्रात फेकली गेली आणि योगायोगानं इफ देर इज अ विल देर इज अ वे. आपली इच्छाशक्ती असेल ना तर आपल्याला रस्ता मिळतो. तिच्या हाताला एक उंडका लागला. त्या उंडक्यावर तिने 2 दिवस समुद्रात काढले आणि मासेमारीच्या बोटीने तिला 2 दिवसानंतर वाचवलं. तर आज या अशा आपल्या छान छान कथा आपण ऐकल्यात. अनसुयाताई कुंभार यांची कविता एवढी स्ट्रॉंग आहे. अनसुयाताई, माफी मागतो, माझ्या क्षमता तिथपर्यंत पोहोचू शकत नाही पण त्यांनी सागराला धरून आणि कोकणातल्या वातावरणाला धरून ती कविता केलेली आहे. त्यांच्या कल्पनाशक्ती तर भारी असतात. निळे नभ, माडा पोफळीचे पक्षी आणि पान सावल्यांची नक्षी असा त्यांनी उल्लेख केलाय. कोकणात राहून पण पुढल्या वेळेला मी आता महाशिवरात्रीला जाईन तेव्हा
माडा पोपळीचे पक्षी आणि पानसावण्यांची नक्षी शोधायचा प्रयत्न करीन. लाल मातीचा गुलाल, वा रे वा. संथ नदी घाट, म्हणजे एका बाजूला समुद्र आहे, एका बाजूला नदी घाट आहे. उतरती कौल, त्यांनी समुद्रामध्ये असा उल्लेख केलाय की जेव्हा लाट येऊन जाते तेव्हा ती पायाखालची वाळू घेऊन जाते आणि आपले पाय अधांतरी होतात, त्याचाही उल्लेख केलेला आहे. आणि घनदाट हिरवळीचा उल्लेख केलेला आहे. आणि त्या हिरव्या ज्या घनदाट हिरवळी असतात, काही गुंतात आणि काही सुटतात. वा, छान कल्पना आहे. अफाट सागर हे मात्र सागराला त्यांनी खडसावून सांगितलंय की तू पाचू रत्नांचे आगर आहेस, तू फार मौल्यवान आहेस, पण तुझा तो खारट स्वभाव सोडून दे. वा, पोट भरलं हा अनसुयाताई शब्द ऐकून. आणि गर्व करू नको, कारण तुझ्या पायाशी परत भूमी आहे, असा मी त्याचा अर्थ घेतलेला आहे. अनसुयाताई, खूप छान. पण ही कविता ग्रुपवर तुम्ही पाठवून द्या, म्हणजे कमीत कमी ऐकून त्याचा आणखी आनंद घेता येईल. तर आज सर्वांचं सादरीकरण छान झालेलं आहे आणि आपण आजच्या कार्यक्रमात इथे थांबतोय. सगळ्यांचे खूप खूप आभार.